अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, दयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, दयान बाधी क्रोध काम. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कैकाळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, दयान बाधी क्रोध काम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, दयान बाधी क्रोध काम. शिवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असून त्या भगवंताच्या भक्तीचं, त्याच्या नामाचं, त्याच्या दर्शनाचं महत्व ना महती सांगणारा असा अभंग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव महाशिवरात्रीच्या निमित्ताने विद्री मौनी नगर या ठिकाणी आज 25 वर्ष पूर्ण झाली. हा चाललेला उत्सव आहे. वैकुंठवासी आमचे डपळे महाराज आणि आमचे बापू महाराज यांच्या प्रेरणेतून हा उत्सव चालू आहे. की त्यांनी सर्वांना उठून बसवले की बाबा मग इथं मंदिर छोटंसं आपलं आहे, काहीतरी आपण केलं पाहिजे. आमच्या शिडजींची फार धडपड असायची बघा. त्या उपाधीतून वेळ काढून करायचे, अनेकांना प्रवृत्त करायचे. त्यांचा स्वभाव, महाराज ह्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं भागात आहात का, आणि असाल तर जुळून कार्यक्रम घ्या. कार्यक्रम सुरुवाच्या आधी त्यांचा फोन असायचा. कुठं जवळ नसेल तर जुळायचं नाही बरं का, पण जवळ असेल तर बघा कुठून तरी करा, काहीतरी करा, फार आग्रह त्यांचा असायचा. आणि तो बऱ्याच दिवसांतर यावर्षी पुन्हा योग आलाय जवळ असल्यामुळं. पण त्यांनी प्रेरणा आणि आमचे बापू महाराजांनी या दोघांच्या उभयांच्या प्रेरणेतून टिकवलेला हा उत्सव बरं का. छोटा का असं ना, छोटा आणि मोठ्या परमार्थाला महत्व नाही बरं का. नित्य चालवणं हे परमार्थाचं वैभव आहे. म्हणून हा उत्सव चालवलेला आहे. त्यातला आजचा हा पर्वकाळ, आणि त्या पर्वकाळाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये अनेक पर्वकाळ सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी, नरशिव जयंती, वामन जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी, उत्तम उत्तम शिवरात्र, असं नाथ महाराजांनी वर्णन केले. आपल्या भागवत धर्मामध्ये जे पर्वकाळ सांगितले, हे पर्वकाळ सर्व वैष्णवानी वारकऱ्यांनी चालवले पाहिजेत बरं का. त्याचं व्रत तर केलंच पाहिजे, पण उत्सवाच्या रूपाने हे चालवलं पाहिजे. का त्या पर्वकाळाचं अनन्य साधारण असं महत्व आहे. बरेच वारकरी शिवरात्रीला, रामनवमीला, वामन जयंतीला, नरशिव जयंतीला, कीर्तनाला सुद्धा नसतात बरं का. नुसत्याच माळा गळत आहेत बरं का. पण हे पर्वकाळ सर्व वारकऱ्यांनी, वैष्णवांनी हे चालवले पाहिजे बरं का. चालवले पाहिजे त्यातला आता एक पर्वकाळ विशेष आहे.
आणि तो असा विशेष पर्व काळ आहे की आपल्या भागवत धर्मामध्ये वैष्णवांच्या दृष्टीने आजचा हा पर्व काळ अतिशय महत्वपूर्वक मानलेला आहे बरं का. कारण वैष्णवांचं लक्षण सांगत असताना वैष्णवाने हरी आणि हर यांची उपासना केली पाहिजे. हरी आणि हर यांच्यामध्ये भेद मानता कामा नये बरं का. म्हणून लक्षणच केलेलं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा वेद ब्रह्म अमंग वेदा वेद ब्रह्म अमंग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा वेद विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल किंवा महाराजांनी वर्णन केले हरी हरा भेद नाही नका करुवाद एक एकाचे हृदय गुढी साखरेच्या ठाई. तेव्हा असा हा आपला वैष्णवांचा साधनेतला एक आजचा पर्व काळ आहे. त्याच्या पर्व काळाचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. आज त्या भगवान हराची साधना घडावी, अखंड घडावी. कुठून घडावी? सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत बरं का. म्हणून आजच्या पर्वकाचं वर्णन केले. आज झोपायचं नाही बरं का. आणि ते अखंड स्मरण करण्याकरता शरीराची साथ असावी म्हणून अन्न सेवन करू नये, फलाहार घ्यावा, म्हणजे आळस येत नाही बरं का साधने करता. म्हणून उपवास या शब्दाचा अर्थ काही न खाणं म्हणजे उपवास नव्हे, मर्यादित. त्याची काही माप सांगितली युक्तीच्या मापाने. आणि त्यातल्या त्यात फलाहार की अखंड साधना. आज काय करावं? त्या भगवान शिवाचं नामस्मरण करावं, अखंड नामस्मरण करावं. यथाविधी काही आपल्याला जेवढी जमेल तेवढी त्याची पूजा करावी. काय षोडोपचार नाही जमले तरी कमीत कमी एकोपचार तरी पूजा आज त्याची घडावी. एक पसावर तरी पाणी त्याला आज द्यावं. आणि एखादं बिल बदल आज त्याला अर्पण करावं. आणि ते भावनेनं करावं बरं का, श्रद्धेनं करावं. आणि जो कोणी असा आजच्या दिवशी करेल तो परमात्मा संतोषाला प्राप्त होतो. पण त्या देवतेचं वर्णन करताना असं वर्णन केले, अल्प पूजेमध्ये प्रसन्न होणारी देवता आशुतोष. भगवान शंकराला नाव काय? आशुतोष बरं का. अल्प साधनेमध्ये प्रसन्न होणारी, संतोष प्राप्त होणारी देवता म्हणजे आशुतोष. अशी आजची ही उपासना आहे. आणि ती उपासना करावी. मी त्या निमित्ताने आज काही त्या भगवंताच्या संबंधाने त्याचं महात्म्य जाणून घ्यावं. कारण हे जे पर्वकाळ निर्माण केले हे समाजाच्या स्थैर्याकरता आणि समाजाच्या शुद्धीकरणाकरता केलेले आहेत. कारण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्याच्या जीवनाला स्थैर्य आणि मनुष्याच्या जीवनाला धैर्य नाम शुद्धता प्राप्त होण्याकरता काही साधनेचं, काही पर्वकाळाचं अनुष्ठान मनुष्याने केलंच पाहिजे. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्या प्रत्येक जीवाचं हे कर्तव्य.
कारण भौतिक साधनाच्या द्वारे हे तुम्हाला प्राप्त करता येत नाही. भौतिक जीवन जगत असताना आपल्या हळूहळू जीवनाला अस्थिरता निर्माण होते. नको त्याचा संबंध जीवनामध्ये येतो आणि ते स्थिरपण आपल्या जीवनातलं हरवून जातं. मग त्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होण्याकरता अशा साधनेचं आज अनुष्ठान केलं पाहिजे. त्याच्याकरता संतांचे देवाचे अवतार आहेत, हे समाजाच्या शुद्धीकरणाकरता. बरं, प्रत्येकाने या साधनेचं अनुष्ठान केलं पाहिजे. पण त्या साधनेचं अनुष्ठान करण्याकरता, त्या साधनेत प्रवृत्त होण्याकरता शास्त्राचा असा सांगावा आहे की महत्व कळल्याशिवाय माणसं प्रवृत्त होत नाही. महत्व कळल्याशिवाय प्रवृत्त होत नाही. म्हणून त्या संबंधाने महत्व सांगावं लागतं. देवाच्या भक्तीचं महत्व, त्याच्या मग स्वरूपाचा विचार आहे, त्याच्या नामाचा विचार आहे, त्याच्या दर्शनाचा विचार आहे. येन केन प्रकारेने मनुष्य या साधनेमध्ये प्रवृत्त झाला पाहिजे. आणि त्या साधनेचं, त्या स्वरूपाचं महत्व कळेल तर माणसाची प्रवृत्ती होईल. म्हणून साधू संतांनी त्या संबंधाने महत्व सांगितलं. आणि ते महत्व सांगत असताना कथाकथित सांगितलं नाही, एक शास्त्राच्या आधारे, पुराणाच्या आधारे आणि शेवटी अनुभवातून. बरं, हे सांगत असताना या घटना शास्त्रामध्ये अक्षरबद्ध केलेल्या आहेत, पुराणामध्ये अक्षरबद्ध केलेल्या आहेत, पूर्वी घडून गेलेले आहेत. पण पुढच्या पिढीला अनुकरण करण्याकरता पूर्वसूरींनी, ऋषी मुनींनी त्या वाङ्मयाच्या रूपाने त्याला आज जतन करून ठेवलेलं आहे. त्या वाङ्मयाचं, पुराणाचं आपल्याला वाचन करायला वेळ नसेल तर श्रवण तरी करावं. आणि त्या श्रवणातून आपली प्रवृत्ती होईल. किंबहुना त्या पुराणातून त्या भगवंताचं महात्म्य जर श्रवण केलं तर श्रवणाचा परिणाम सांगितला. काय परिणाम सांगितला? श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारोनी. एक आपल्याला दृष्टी मिळते. बरं, श्रवणातून एक साधना करण्याकरता प्रेरणा मिळते. माणसाने नेहमी श्रवण करावं, पण चांगल्यांचं करावं, चांगलं करावं, हलकं करू नये. बरं, जसं शरीरामध्ये ताकद येण्याकरता हलकं फुलकं खाऊ नये, भरीव खावं, सत्व संपन्न. तसं आमच्या तुमच्या अंतःकरणाला, बुद्धीला प्रेरणा मिळण्याकरता चांगलं आणि चांगल्यांच्या मुखातून ते श्रवण करावं, किंबहुना संतांच्या मुखातून ते श्रवण करावं. संतांनी तो विचार समाजाच्या समोर प्रगट केला. आणि तो प्रगट करत असताना तो अनुभव सांगतात की खरंच त्या भगवंताची भक्ती करायची आहे ना, त्या भगवंताचं स्वरूप आमच्या चित्तामध्ये अखंड आहे. बरं, अखंड आहे. आज आम्ही त्या स्वरूपाचं अखंड चिंतन करतो. आम्ही त्याचं चिंतन न करता सांगण्याकरता प्रवृत्त झालो असं संतांना सांगायचं नाहीये. जी साधना सांगायची आहे ती साधना सांगत असताना त्या साधनेचं अनुष्ठान करावं आणि त्या साधनेच्या संबंधाने समाजाच्या समोर प्रगटीकरण करावं. जागोजागी संतांचा हा विचार आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, मद अनुभव आहे अंगे, अनुभव आहे अंगे, अनुभव आहे अंगे, अनुभव आहे अंगे. तुका म्हणे चाखोनी सांगे, ऐकोनी सांगे असं नाही वापरलेलं. बरं, म्हणजे जी साधना, जे भक्तीचं स्वरूप
समाजाच्या समोर सांगायचं आहे, त्या साधनेचं, त्या भक्तीचं अनुष्ठान साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि करून ते जगाला सांगितलं. आणि ते सांगत असताना समाजाला सांगतात, खरंच ज्याची आपल्याला भक्ती करायची आहे, ज्याची उपासना करायची आहे, त्या देवतेच्या संबंधाने त्यांचं म्हणणं आहे, आज आपण ज्या देवतेची उपासना करणार ती देवता नेमकी कशी आहे? शिव भोळा चक्रवर्ती, 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 त्याचे पाय माझे चित्ती, ज्याचे पाय आमच्या चित्तामध्ये आहेत तो आहे कसा? भोळा, तो चक्रवर्ती आहे. म्हणजे आम्ही कोणाचे तरी चित्तामध्ये पाय धरलेले नाहीत, आम्ही चित्तामध्ये कोणाला तरी धारण केलेलं नाही बरं का. चित्तामध्ये त्या देवाला धारण करणं इतकं सोपं नाही ना. आणि त्या चित्तामध्ये, त्या मनामध्ये देवाला धारण करण्याकरता फार कष्ट आहेत, पण ते आम्ही जीवनामध्ये केले. जिही हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. ज्या भगवंताचं स्वरूप आम्ही चित्तामध्ये धारण केलेलं आहे, किंबहुना आमच्या चित्तात त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. मग का त्याला चित्तामध्ये धारण केलं? ते चित्तात धारण करण्यासारखं आहे म्हणून. असं काय त्याच्या ठिकाणी आहे? दोन विशेषणं वापरली महाराजांनी. ज्याला आम्ही चित्तामध्ये धारण केलेला आहे, चित्तामध्ये धरलेला आहे ना, तो भोळा आहे. ज्याला चित्तामध्ये धारण केलेला आहे तो चक्रवर्ती आहे. भोळा शब्द व्यवहाराच्या दृष्टीने वापरलेला नाही बरं का. भोळा शब्दाचे अनेक भाव सांगितले जातात. भोळा या शब्दाचा अर्थ खरा आहे निष्कपट. भोळा शब्दाचा अर्थ आहे निष्कपट. आणि भोळा शब्दाचा अर्थ आहे की तो लवकर प्रसन्न होणारी देवता. कुणीही भक्ती करण्याकरता प्रवृत्त हो, कधीही हो, कशा करताही हो, करणारा जरी कपट बुद्धीना जरी करणारा असला तरी हा बाबा त्याचं कपट बघत नाही बरं का. करणारा काही नको ती भावना घेऊन आलेला असेल तरी हा बाबा त्याचा विचार करत नाही बरं का. कशाचाही विचार न करता, मागचा पुढचा कशाचा विचार न करता त्वरित प्रसन्न होणारी ही देवता म्हणजे कोणती? शिव, भगवान शंकर बरं.
निष्कपट आहे बरं का. हा असा काय शब्द वापरला? कुणी म्हणेल देव निष्कपटच असतो ना. हा, त्याच्या वापरण्याच्या माग कारण आहे. भगवान शिवाचं वर्णन करताना आणि भगवान विष्णूचं वर्णन करताना थोडासा फरक आहे बरं का. भगवान विष्णू प्रसन्न होतात पण थोडस कपट आहे बरं का. हे समाजाच्या दृष्टीने संगती लावायची नाही बरं का, देवतेच्या दृष्टीने संगती लावायची. हरी आणि हर यांचा विचार करत असताना दोघातला हा फरक आहे. दोघातला फरक आहे, लक्षात ठेवा. हरीही प्रसन्न होतो, हरही प्रसन्न होतो, पण हरी प्रसन्न होत असताना पुढच्या आलेल्या भक्ताचा विचार करून तो प्रसन्न होतो बरं का. त्याच्या चित्तात काही कपट नाही ना, ते नसेल तर तो प्रसन्न होतो. पण भगवान शंकर मात्र हा विचार न करता, कशाचाही विचार न करता ही देवता प्रसन्न होणार आहे बरं का. भोळा दुसरा अर्थ होतो, भोळा शब्दाचा अर्थ शुद्ध होतो, शुद्ध. पण देवतेच्या स्वरूपाचा विचार केला तर देवतेचं स्वरूप शुद्धच आहे, शुद्धच आहे. हा, किंबहुना तो शुद्ध भावनेचा स्वीकार करणारा देव आहे. हा, शुद्धतेचा विचार भक्तिशास्त्रामध्ये मांडलेला आहे, लक्षात ठेवा. ज्याच्या साधनेमध्ये शुद्धता आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये शुद्धता आहे, त्याचा विचार करणारी ही देवता आहे. ज्ञानवरांनी वर्णन केले, जयाची चोखटी मानशी मी होनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गा. असा शुद्ध भावनेनं जो कोणी येतो, हा, त्याचा स्वीकार करणारा हा देव आहे बरं का. पहिला विचार मांडला की तो देव भोळा आहे, त्याची भक्ती कोणी करा, सर्वांना भक्ती करता येते. आणि भक्ती करण्याकरता फारसं देवाला काही द्यावं लागत नाही बरं का. फारसं काय द्यावं लागत नाही. व्यवहारामध्ये काही ना काहीतरी कोणाला द्यावं लागतं. त्या पद्धतीने ह्या देवाला काही द्यावं लागत नाही. फक्त आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भाव देवाला देवादारणे भावत अस्मात्, महादेवादारणे भावत अस्मात्, जावे नरके भारते विष्णु, जावे नरके भारते विष्णु, जावे देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारशे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हातगा हरी राम कृष्णा. फारस देवाला द्यावं लागत नाही, जे द्यावं ते भावनेनं द्यावं लागतं. जो कोणी असा देईल त्याचा तो परमात्मा त्वरित स्वीकार करतो बरं का, स्वीकार करतो. पण भगवंतानी
त्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन केले. एक भक्ती मी जाणे, हे तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भुकेले. देवाला अन्नाची भूक लागत नाही, पाण्याची ताण लागत नाही, त्याला भावनेची भूक लागते बरं का. म्हणून तो भुकेलेला देव आहे. कशाचा? भावाचा. थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, हाती थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तो भावाचा प्रेमाचा भुकेलेला आहे. मुकुनी म्हणे त्याला दुष्काळ आहे. भक्तीच्या दृष्टीने दुष्काळ आहे, तसा तो संपन्न आहे बर का. तो विपन्न नाही देव. म्हणून हे भोळे पण कुणीतरी जाणून, कुणी म्हणेल त्याच्याकडे काय नाही म्हणून तो लवकर प्रसन्न होत असेल. काही काना गिराक मिळत नाही म्हणून लवकर प्रसन्न होतात ना, असं कोणी म्हणेल. महाराज म्हणतात तो सामान्य नाही, चक्रवर्ती आहे बर का. चक्रवर्ती आहे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, चक्रवर्ती. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. एक इथं कैलास शब्द घातला, आधी इथं शिव शब्द घातला. म्हणजे तो भोळा आहे, नुसता भोळा नाही. महाराज म्हणतात तो संपन्न आहे, चक्रवर्ती. चक्रवर्ती कोणाला म्हणतात? ज्याच्या हातात चक्र आहे त्याला. सार्वभौम राजाला चक्रवर्ती म्हणतात. मग कुणी म्हणेल तो चक्रवर्ती आहे पण त्याचं ऐश्वर्य काय दिसत नाही. त्याचं ऐश्वर्य वर्णन करताना साधू संतांनी वर्णन केले. भस्मबुटी, वृंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाला, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळी नाचती, हर्षयुक्त उमापती. हे ऐकल्यानंतर चक्रवर्ती कोणी म्हणेल का? अहो काहीच ऐश्वर्य नाही. बरं जवळ कोण भूत हो, माणसंही नाहीत. म्हणजे हे ज्या ऐश्वर्याचं वर्णन केलंय, ते ऐश्वर्य जर आपण बाह्य दृष्टीनं पाहिलं तर त्या चक्रवर्ती पदाला ते शोभत नाहीये.
लौकिक दृष्टीने ते चक्रवर्ती म्हणून त्याचं वर्णन केलेलं नाही, अलौकिक दृष्टीने केलेलं वर्णन आहे बरं का. कारण तो परमात्मा ज्ञान चक्रवर्ती आहे, लक्षात ठेवा. ज्ञान चक्रवर्ती आहे म्हणून तर शेवटी त्या ऐश्वर्याचं वर्णन केले. काय वर्णन केले? असा त्याचं ऐश्वर्य बाह्य रूपाने जरी असला तर तो आहे कसा? सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. त्या भगवंताच्या ऐश्वर्याचं वर्णन करताना वर्णन करून तो सामान्य नाहीये. सर्व सुखाचे आगर म्हणणं काय आणि ज्ञान चक्रवर्ती म्हणणं काय एकच बरं. जगामध्ये जे ऐश्वर आहे अनेकाकडे ते ऐश्वर येणार जाणार आहे. जगामध्ये जे पद आहे ते येणार जाणार आहे. पण भगवंताच्या स्वरूपाचा विचार केला तर ते येणार आणि जाणार नाही बरं का. ते ऐश्वरी येणार जाणार नाही आणि पदही येणार जाणार नाही. तो अविनाश स्वरूपाचा आहे, अविनाश स्वरूपाचा आहे बरं. म्हणजे ज्याची आज आपण उपासना करणार, ज्याची भक्ती करणार, भक्ती करणारा सुद्धा त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो बरं का. तो त्या स्वरूपाला प्राप्त होतो. चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम राजा, त्रिभुवनाचा तो राजा आहे. आणि ज्ञान, कारण ज्ञान संपन्नता त्या देवतेच्या ठिकाणी आहे बरं का. तर ज्ञानाचं वर्णन करताना असं वर्णन, ज्ञान जीवनामध्ये जरी मिळवायचं असेल तर ज्ञान मिळवण्याकरता तिथंच गेलं पाहिजे. नवे त्यानेच्या जगाला आज ज्ञान दिलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले,
आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लादले सहज स्थिती किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा हा जगाला ज्ञान देणारी ही देवता आहे. ज्ञानाची परंपरा ज्ञानाचा स्रोत तिथून सुरू झालेला आहे. म्हणून ही ज्ञान संपन्नता त्या देवतेच्या ठिकाणी आहे. ज्ञानाची संपन्नता जिथं असते त्याला सुद्धा चक्रवर्ती म्हणतात. त्यालाही राजा म्हणतात. कशावरून? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा आणि चक्रवर्ती एकच वर. तिथं राजा शब्द वापरला, इथं चक्रवर्ती शब्द वापरला. हा ज्ञान संपन्नता यांच्या ठिकाणी आहे. आणि जो कोणी असा या देवतेचं महात्म्य जाणून प्रवृत्त होईल त्याला फलाची प्राप्ती होईल. नवे नवे महाराज म्हणतात हे जाणूनच आम्ही त्याच्यामध्ये प्रवृत्त झालो आणि आम्ही त्याला आता चित्तामध्ये धारण केलेलं आहे बर का. त्याच्याशिवाय आता आमच्या चित्तामध्ये कोणी नाही. एक धरीला चित्ती. मग कोणी म्हणेल अहो तुम्ही इथं वर्णन करायला शिवाचा आणि ते सांगताय रखुमाईचा पती, दोन्ही एकच आहेत. आरंभाला मी बोलून गेलो. हा एकच आहे. हा आम्ही त्यालाच चित्तामध्ये धारण केलेलं आहे. आमच्या चित्तामध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासूनिया. म्हणून त्या भगवंताचं स्वरूप आमच्या चित्तामध्ये अखंड आहे. त्याचे पाय माझे चित्ती. महाराज म्हणतात आम्ही त्या भगवंताला चित्तामध्ये अखंड धारण केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्याला चित्तामध्ये दुसरं कोणताही पदार्थ आमच्या चित्तामध्ये नाही. महाराजांना कोणी विचारलं असेल महाराज तुम्ही सांगता बरोबर आहे, त्याला चित्तात तुम्ही धारण केलेलं, पण आम्हाला चित्तात धारण करणं इतकं सोपं नाहीये. आमच्या चित्तातलं पहिलं गेलं पाहिजे ना. चित्तातलं पहिलं गेलं पाहिजे. 2 तासाचं कीर्तन आमच्या चित्तात बसत नाही. देव कधी बसावा? आणि येताना आपण चित्त भरूनच आणलेलं असतंय. हो चित्त भरून आणलेलं असतं. ते चार्जिंगला मोबाईल लावला ना, चार्जिंग झाल्यानंतर लाईट लागतो बरं का. आणि त्याच्यावर येतं आता चार्जिंग फुल झालंय, पिन काढा. तसं आमचं हे चित्त भरलेलं आहे. त्या चित्ता चित्ती पुत्र दारा द्रव्यादी संपत्ती तयाची चित्ती बोध कैसा. सोपं आहे. त्याला चित्ता धारण करण्याकरता हे चित्तातलं काढावं लागतं. आम्ही येताना सगळं घेऊन येतोय. महाराज हे आम्हाला जमणं शक्य नाहीये. ज्या देवतेचं तुम्ही वर्णन केलं तो भोळा आहे, चक्रवर्ती आहे, त्याची भक्ती करावी, त्याला चित्तात धारण करावं. महाराज आमच्याकडून हे शक्य नाही आहे. महाराज म्हणतात तुमच्याकडून हे शक्य नाही, आम्हालाही माहिती आहे, पण त्याचं नाव घ्यायला का हरकत आहे? तुम्हाला चित्तात जरी धारण करता नाही आलं तरी तुम्ही काय करा, चित्तात धारण करण्याच्या आधी कमीत कमी मुखामध्ये तरी धारण करायला शिका. त्याला मुखामध्ये तरी धारण करायला शिका. आणि एकाएकी चित्तामध्ये ते येणार नाही. लक्षात ठेवा, चित्तामध्ये एकाएकी येणार नाही. कष्टकर आहे. पण सामान्य लोकांनी तो चित्तामध्ये धारण करण्याच्या विधी एक पर्याय सांगतात. कमीत कमी त्याचं वाणीनं नाव तरी घ्या.
वाचे वदता शिवनाम काय घडेल तयान बादी क्रोध काम. जरी त्या भगवंताला चित्तामध्ये जरी साठवता नाही आलं, चित्तामध्ये धारण करता नाही आलं, कमीत कमी सकल जीवांना भगवंताचं नाम घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणून कमीत कमी त्या शिवाचं वाणीने नाव तरी उच्चारा. वाचे वदता शिवनाम का वाचीन काहीतरी आम्हाला वदन करायची सवय आहे, काहीतरी बोलायची सवय आहे. ते जमत नाही हे तरी करा. एखाद्याकडे पंचपक्वानाचा बेत असावा आणि एखाद्याला आग्रह करावं पंचपक्वान आहे खा, ते म्हणजे मी खाल्ला असतो पण शुगर आहे. शुगरला जे प्रतिबंध आहे ना ते सोडून द्या, बाकीचं खाना. ज्याच्यामुळे शुगर वाढते ती खाऊ नका, पण बाकीचं आहे ना. तसं तुम्हाला चित्तात धारण करता येत नाही, पण कमीत कमी वाणीनं तरी त्याचं नाव घेता येतं का? कमीत कमी वाणीनं तर त्याचं नाव घ्या. कुणी म्हणेल चित्तात धारण करण्याने आणि वाणीमध्ये त्याचं नाम घेण्याने काय वेगळं फल, काय फल तसं काय वेगळं नाहीये. का नाहीये? त्याच्या स्वरूपात आणि त्याच्या नामात भेद नाहीये. बरं का? जे स्वरूपाचं ध्यान करण्याने फल मिळणार आहे तेच त्याच्या वाणीनं नाम घेण्याने फल मिळणार आहे. शिव शिव ऐशे उच्चारी दोषे, शिव शिव ऐशे उच्चारी दोषे, शिव शिव ऐशे उच्चारी दोषे, शिव शिव ऐशे उच्चारी दोषे. नवरम कुचे नाथता, नवरम कुचे नाथता, नवरम कुचे नाथता. शिव शिव ऐशे उच्चारी दोषे, शिव शिव ऐशे उच्चारी दोषे, शिव ऐशे उच्चारी दोषे, शिव ऐशे उच्चारी. शिव शिव ऐशे उच्चारी जो मुखे, जन्म मरण दुःखे नासताती. पण कमीत कमी त्या भगवंताचं नाम तरी वाणीनं घ्या. म्हणून आजच्या दिवसाचं वर्णन केले की मी आज त्या शिवनामाचा उच्चार करा. शिव बरं का, दुसरं काही आज करू नका, मग कमीत कमी आजच्या दिवसापुरतं तरी करा. इतर दिवशी करू नका असं सांगायचं नाहीये. इतर दिवशी नाही घडलं तरी नाही घडू द्या, पण कमीत कमी आजच्या दिवशी तरी त्याच्या नावाचा जप करा आणि एरवी त्याचा सतत करा. बरं का,
जे त्याच्या नावाचा जप करण्याने घडतं काय, एक वाचा शुद्ध होते, वाणी शुद्ध होते बरं का. जशी वाणी शुद्ध होते, त्याचं अंतकरणही शुद्ध होतं, त्याचं शरीरही शुद्ध होतं. पण मी म्हणत नाही, महाराजांनी वर्णन केले, ज्यांनी अशी साधना केली त्यांच्या जीवनाला ही अवस्था प्राप्त झाली. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत. त्या भगवंताच्या नामाचं जो कोणी वर्णन करेन, वर्णन करण्याचा परिणाम अनेकांना अशी अवस्था प्राप्त झाली, तेव्हा आपणही कमीत कमी त्या भगवान शिवाचं वाणीने उच्चार करावा. वाचे वदता शिवनाम. सोपं आहे बरं, अतिशय सोपं आहे. कारण भगवंताचं नाम वाणीने घेता येतं, सहज घेता येतं. त्याच्याकरता फार अट्टास करण्याची, फार प्रयत्न करण्याची गरज नाही, फार आटापिटा करण्याची गरज नाहीये. सहज घेता येतं. पण कमीत कमी त्या वाणीनं त्या भगवंताचं नाम तरी घेण्याचा प्रयास करा. वाचे वदता शिवनाम परिणाम दयान बाधी क्रोध का. जो कोणी या वाणीनं त्या भगवंताच्या नामाचं उच्चारण करेल, महाराज म्हणतात त्याला विकाराची बाधा होणार नाही. दयान बाधी क्रोध काम. आज आम्हाला कशाची बाधा आहे? विकाराचीच बाधा आहे जास्त. आम्हाला त्या कामाने आणि क्रोधाने एवढं पिचारलंय, डोकं वर काढायला वेळ नाही. काढायला वेळ नाही. लक्षात ठेवा, आपण या विकाराच्या अधीन गेलोय. किंबहुना भगवंतांनी वर्णन केले, अर्जुना हे परमार्थाच्या मार्गातले येणारे चोर आहेत बरं का. यांना दूर करावं लागतं. आणि याला दूर करण्याकरता एकच, त्या भगवंताचं नाम. जो कोणी या भगवंताचं नाम वाणीनं घेईल सतत, त्याच्यावरती ह्या विकारांचं काहीही चालत नाही. काम क्रोध नाही चाली, भूती झाली समता. त्यांच्यावरती तुकामने देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. म्हणणं काय? आणि काम क्रोधा नोहे बाधा म्हणणं एकच बर का. जो खरंची भगवत साधना जीवनामध्ये करेल, महाराज म्हणतात त्याला त्या विकाराची बाधा होत नाही. एखादी रोगाची बाधा झालेली परवडली बर का. रोगाची बाधा झाली तर आयुष्य संपेल, मरेल मनुष्य. पण विकाराची बाधा जर झाली तर ते अनेक जन्म घ्यायला लावेल बरं का. ज्यांच्या अंतःकरणामध्ये विकाराची बाधा झाली, त्या बाधेचा परिणाम आज आपण त्या जन्म मरणाच्या परंपरेमध्ये सापडलो. लक्षात ठेवा. म्हणून आज ह्या विकाराची बाधा फार समाजामध्ये आहे, फार चिंतन करण्यासारखं आहे. पण आपल्याकडे वेळ नाही, त्याचा मी विस्तार आपल्या समोर करणार नाही. पण आज विकारांचा फैलाव समाजामध्ये फार आहे, घराघरात आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये हे सगळं विस्तारलेलं आहे बरं का. कुणाच्या घरात शांतता नाही का, जिथं काम आहे तिथं क्रोध आधीच येऊन बसलेला असतो, त्याला बोलवावं लागत नाही. हे प्रत्येकाच्या घरामध्ये अशांतता आहे, हा विकार नांदतायत. आणि या विकाराची बाधा प्रत्येकाच्या जीवनामध्ये झालेली आहे.
ती विकाराची बाधा जावी असं वाटत असेल तर भौतिक दृष्टीने अजून काही उपाय निघालेला नाही, शक्य नाही. म्हणून ती विकाराची बाधा आपल्या जीवनामध्ये होत नाही, विकार निघून जातात बरं का. म्हणून महाराजांनी इथं शब्द वापरला, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. तया म्हणजे त्याला, जो कोणी या भगवंताचं वाणीने नाव घेईल त्याला बर का. मग महाराजांना विचारलं, एवढंच याच्या साधनेतून मिळणार आहे का? महाराज म्हणतात त्याच्याही पेक्षा आणखी विशेष मिळणार आहे. काय मिळणार आहे? धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेव धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेकता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम. 4 पुरुषार्थाचं वर्णन केले आणि ते 4ही पुरुषार्थ या भगवंताच्या दर्शनाने प्राप्त होतात बरं का. 4 पुरुषार्थ, आणि हा पुरुषार्थ मिळवण्याकरताच मनुष्याचा जन्म आहे. हा काहीतरी उचापत्या करण्याकरता नाही, लक्षात ठेवा. जे धर्माला अनुकूल मिळवलं जातं, विधियुक्त जीवनामध्ये जे अतिशय प्रयत्नाने प्राप्त केलं जातं त्याला म्हणतात पुरुषार्थ बरं का. 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यामध्ये एक सामान्य आणि विशेष एक परम पुरुषार्थ सांगितला. मधले 2 सोडायचे, पहिला आणि शेवटचा घ्यायचा बरं का. पहिला कुठला? धर्म, आणि शेवटचा मोक्ष. मधले 2 सोडायचे बरं का. धर्म आणि मोक्ष ह्या पुरुषार्थाला फार महत्व दिलेलं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आणि हे मिळवल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काही मिळवण्यासारखं शिल्लक राहत नाही बरं का. पण ते सहज आपल्याला प्राप्त होतात, ते मिळवण्याकरता फार कष्ट आहे. पण महाराज म्हणतात त्या भगवंताचं जो कोणी दर्शन घेईल त्या दर्शनाचं फळ आहे. कसं वर्णन केले बघा ना महाराजांनी. चित्तात धारण करण्याने, त्याचं वर्णन करण्याने आणि त्याचं दर्शन घेण्याने. म्हणजे दर्शनामध्ये सुद्धा हे फल आहे. देवाचं दर्शन कशा करता घ्यावं? रोज घेतलं पाहिजे बरं. जसं वर्णन केले तीर्थाच्या बाबतीत बरं का. रोज देवाची पूजा केल्यानंतर देवाचं तीर्थ न चुकता रोज घ्यावं. जो देवाचं तीर्थ, चरण तीर्थ रोज देवाचं घेतो त्याला अपघाती मृत्यू येत नाही, असं शास्त्रामध्ये वर्णन केले. त्याच्याकरता श्लोक आहे बरं का. तसं रोज देवाचं दर्शन घ्यावं, एकदा नव्हे, रोज देवाचं दर्शन घ्यावं बरं का. त्याच्या दर्शनामध्ये सामर्थ्य आहे. महाराजांनी वर्णन केले, शिवादेकता प्रत्यक्ष, किंवा महाराज वर्णन करतात झाली या दर्शन. एक वेळा, एकदा जर त्या भगवंताचं दर्शन घेतलं, एक वेळा म्हणजे जे खरा एक वेळा दर्शन होण्याकरता ते सातत्याने घ्यावं लागतं. खरं दर्शन एकदाच आहे, खरं दर्शन एकदाच आहे. आत्मत्वाने त्या देवाचं ज्ञान ज्या दिवशी होतं ते खरं दर्शन बरं का. केवळ पाहणं म्हणजे दर्शन नव्हे, पाहणं म्हणजे दर्शन नव्हे. त्याच्या दर्शनाच्या संबंधाने वर्णन केले. त्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे त्याला पाहत असताना असं तुम्ही पहा, व्यापक दृष्टीने त्याला पाहायला शिका. तुका म्हणे विटू भरला सवाय मुनी काय आहे चराचरी. अशा भावनेनं त्या भगवंताकडे पहा, आणि अशा भावनेनं त्या भगवंताचं दर्शन आपण जीवनामध्ये घेतले तर महाराज म्हणतात
हे चारही पुरुषार्थ आपल्याला सहज प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. शिवादेकता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. शेवटी महाराज वर्णन करतात, एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. जय जय गोपाल शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. शंती ब्रह्म एकनाथ महाराज त्या भगवंताच्या भक्तीचं, त्याच्या स्वरूपाचं, त्याच्या नामाचं, दर्शनाचं महत्व प्रतिपादन करतात. ते महत्व जाणून आपण ती जीवनामध्ये साधना प्रत्येकाने करावी. आम्ही ती जीवनामध्ये साधना केली आणि त्या भगवंताची साधना आपल्या जीवनामध्ये जर घडेल तर महाराज म्हणतात काय आणखी फल प्राप्त होईल. आज प्रत्येकाच्या माग काळ लागलेला आहे, प्रत्येकाच्या माग बर. मग काळाची सत्ता सर्वांच्या वरती आहे. महाराजांनी वर्णन केले एकावरती सत्ता नाही बर का. अवघाची आकार राशीला काळे एकते निराळे हरीचे नाम. भगवंताच्या नामावरती काळाची सत्ता चालत नाही. मग नामावरती सत्ता चालत नाही, नाम घेणाऱ्यावरती चालेल का नाही. तेच महाराज शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी शिव निवारे कैकाळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. निवारी कैकाळाचा भेव. भेव नाम भय आहे. आणि कशाचं भय आहे? काळाचं भय आहे. प्रत्येकाला काळाचं भय आहे. महाराज म्हणतात नाम घेणाऱ्याला काळाचं भय शिल्लक राहत नाही. त्या संबंधाने ज्ञानवरांनी वर्णन केले शिवनाम शीतळमुखी शिविपा कापडिया रे. दड 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 दुड 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 पळ सुटला कलिकाळा बापुरिया रे. जो कोणी या भगवंताच्या नामाचं उच्चारण करेल महाराज म्हणतात तो काळ पळून जातो. पळून तो थांबतच नाही. कसा जातो ते ज्ञानोबांनी सुंदर वर्णन केले बरं का. नव्हे नव्हे ज्ञानोबा म्हणतात पळून जातो यात नवल नाहीये. जो कोणी त्या भगवंताचं नाम घेईल त्याच्याकडे तो ढुंकून सुद्धा बघत नाही. नित्य सत्यमीत हरिपाठ ज्याशी कैकाळ त्याशी न पाहे दृष्टी. काळाचा संबंध प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. पण ज्यांनी भगवंताचं नाम धारण केलेलं आहे, ज्यांनी भगवंताच्या भक्तीचा स्वीकार केलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये काळाचा संबंध राहत नाही. असे नामधारक होऊन गेले. तुका म्हणे भोळा
जिंकू जाणे कै काळा जिंकू भोळा जिंकू जाणे कै काळा एका जनार्दनी शिव निवारी कै काळाचा भेव वाचे वदता शिवनाम कयानवादी क्रोध काम. अशी कुणाला अवस्था प्राप्त झाली का? महाराज म्हणतात झाली. कधी झाली? आजच्या दिवशीच झाली. त्याचं लिंग पुराणामध्ये केलेलं वर्णन आहे. कांचीपूर नावामध्ये सोमदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. ऐश्वर्याने संपन्न होता. एवढं ऐश्वर्य त्याचं मुबलक होतं. भोगही त्या मानाचे होते त्याच्याकडे. बरं, त्याच्या भोगाचं वर्णन करताना असं वर्णन केले, त्या राजाला 500 बायका होत्या, पण त्याच्यामध्ये 2च पतिव्रता होत्या. बरं, 2च पतिव्रता. मग शास्त्रामध्ये वर्णन केले, पती पत्नीचं नातं आहे, गुरु शिष्याचं नातं आहे, राजा प्रजेचं नातं आहे, राजाचं आणि पुरोहितेचं नातं आहे. या दोघांमध्ये काही विपरीत घडलं तर याचं त्याला भोगावं लागतं. बरं, भोगावं लागतं. जर राजाने पाप केलं तर पुरोहिताला भोगावं लागतं, पुरोहिताला. बरं, प्रजेने जर पाप केलं तर राजाला भोगावं लागतं. स्त्रीने पाप केलं तर पतीला भोगावं लागतं. आणि शिष्याने पाप केलं तर, म्हणून शिष्य करण्याच्या भानगडीत पडू नये. त्या नसलेलं पाप भोगावं लागतं ना, असं शास्त्र आहे. आणि परिणाम त्या राजाचं एवढं ऐश्वर्य होतं, एवढं ऐश्वर्य होतं, पण त्या 498 पत्नींच्या द्वारे जार कर्म घडल्यामुळं राजाचं ऐश्वर्य लयाला गेलं. बरं, राजाचं ऐश्वर्य लयाला गेलं. काही शिल्लक राहिलं नाही. लक्षात ठेवा, फक्त शिल्लक राहिली वासना. वासना शिल्लक राहिली आणि त्या वासनेच्या संबंधाने राजाला जन्म घ्यावा लागला. आणि तो राजा हरणाच्या जन्माला गेला. आणि ज्या पतिव्रता दोघी होत्या त्या हरणीच्या रूपाने जन्माला आल्या आणि त्यांचा संबंध पुन्हा वनामध्ये आला. बरं, त्याच काळामध्ये इंद्राच्या दरबारामध्ये एक सेवक होता आणि त्या इंद्राची सेवा करता करता काही थोडीशी चूक झाली. बरं, आणि थोडीशी चूक झाल्यानंतर इंद्राने शाप दिला, तू भिल्ल जातीमध्ये जन्माला येशील. आणि तोच भिल्ल चंड भिल्ल या नावाने भिल्ल जातीमध्ये जन्माला आला. आता तो वनामध्ये राहणारा, त्याचं कुटुंब, आता ते कुटुंब सांभाळायचं, त्यांचं भरण पोषण करायचं, रोज वनामध्ये जावं, प्राणी मारावेत, आणावं, बायका पोरांचं पोट भरावं, असा त्याचा रोजचा उद्योग. बरं, असा रोज, कारण त्यांची जबाबदारी आहे. असा बराच काल त्या भिल्लाचा गेला. एक दिवशी तो नेहमीप्रमाणे शिकार करण्याकरता निघाला. आणि शिकार करण्याकरता निघाला, घरातून बाहेर पडलेला आहे. गंमत अशी, दुपारी माध्यानाची वेळ आली, एकही शिकार मिळाली नाही. पण तो विचार करू लागला, शिकार केल्याशिवाय आपल्याला घरी जाता येत नाही, बायका पोरांना काय देणार आपण. त्यांनी विचार केला, आणखी वाट पाहू. पाहता पाहता सूर्यास्त झाला.
सूर्यास्त झाला, फिरता 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 त्या वनामध्ये असा फिरत आला आणि त्याला एक सरोवर दिसत. त्याने विचार केला, आता रात्रीच्या वेळेला या जंगलामध्ये राहणारे जे प्राणी आहेत ना, ते पाणी पिण्याकरता येतात. आपल्याला संधी चांगली आहे, आपण या सरोवराच्या बाजूला जाळं टाकावं आणि एखाद्या झाडावरती आडुशाला बसावं असं विचार केला आणि जाळं टाकून एका वृक्षावरती जाऊन बसला. योग असा त्याचा काही भाग्याचा उदय होण्याची वेळ जवळ आलेली होती. ज्या झाडावरती चढला ते झाड होतं बेलाचं, आणि त्याच बेलाच्या झाडाला पायथ्याला जुनाट शिवलिंग होत. गंमत पहा, सकाळी घरातून बाहेर पडलेला आहे, पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. रात्री 12 वाजले, उपवास घडला बर का त्याला. काही न करता, आपल्याला सुद्धा घडतो कधी कधी उसात पाणी पाजा गेल्यावर. आणि उपवास घडला, रात्री 12ची वेळ झाली. आता ते पाणी पिण्याकरता प्राणी येतील म्हणून त्या सरोवराकडे पाहत असताना जी बेलाची पानं नजरेच्या आड येत होती, त्यांनी ती तोडायला सुरुवात केली. ती तोडावं खाली टाकावं, तोडावं खाली टाकावं असं करता करता लक्षावधी ती बेलाची पानं त्या शिवलिंगावरती पडली. हे बाबा भोळे ते म्हणले, आतापर्यंत माझी अशी पूजा कोणी केली नाही. एक बिल्बपत्र मिळत नाही, लक्षावधी बिल्बपत्र मला आज समर्पित केलेले आहेत. प्रसन्न झाले भगवान शंकर आणि सेवकाला पाठवलं, त्याची काय इच्छा असेल ते पूर्ण करा. आता याने कधी देव पाहिलेला नव्हता. सेवकाला पाठवलं आणि त्याला हाक मारली, अरे बाबा तू काय करतो म्हणले. म्हणले काय करतो, तुम्ही कोण म्हणले. अरे त्यांनी सगळं त्याला महात्म्य सांगितलं. हे बघ, तुझ्याकडून आज फार मोठी साधना घडलेली आहे की ज्या झाडावरती तू चढला ना ते बेलाचं झाड आहे, त्या झाडाच्या पायथ्याला शिवलिंग आहे आणि आजचा पर्व काय महाशिवरात्रीचा. तुझ्या जीवनामध्ये आज उपवास घडलाय, तुझ्या पोटामध्ये अन्नाचा कण गेलेला नाही, पाण्याचा थेंब गेलेला नाही, आणि त्या शिवाची पूजा तुझ्या जीवनामध्ये गेल्यावर भगवान शंकर प्रसन्न झालेत आणि तुला काय हवं असेल ते इच्छा पूर्ण करण्याकरता मला पाठवलंय. काय मागायचं असेल तर माग. आता तू भिल्लच होता. त्यांनी विचार केला, आपण या जंगलात राहतो, आपला संबंध प्राण्याशी येतो, माणसाशी येत नाही. काय नाही म्हणले, माझी एकच इच्छा आहे, ह्या जंगलामध्ये जे राहणारे प्राणी आहेत ना त्यांची भाषा मला कळाली. तथास्तु त्याला वर दिला. वर तो निघून गेला आणि योग त्या पहाटेच्या वेळेला एक हरिण पाणी पिण्याकरता त्या सरोवराच्या ठिकाणी आलं आणि ते बरोबर त्या जाळ्यामध्ये सापडलं. यांनी विचार केला, आता संधी आपल्याला मिळालेली आहे. बाण लावणार तेवढ्यात एक हरिण धावत धावत आली. हरिण धावत आली आणि हरिण धावत आल्यानंतर तिने पाहिलं आपला पती आता बंधनामध्ये सापडलेला आहे. नुसता बंधनात नाही, आता यांचं जीवन वाचणं शक्य नाहीये. तेव्हा ती आपल्या पतीला म्हणायला लागली, आता तुम्ही आम्हाला सोडून जाणार, आमचा तुमचा विरह होणार, आता आम्ही तुमच्या वाचून जगायचं कसं. असं बोलता बोलता हे शब्द त्याने ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात आले, हे काहीतरी बोलतात बरं का. भाषा कळायला लागली ना भगवंताच्या कृपेने. तेवढ्यात दुसरी त्याची पत्नी आली हरणी, ती होती गरोदर. ती आली, तिने पाहिलं आणि तिने ठाव पडला, आपला पती आता आपल्याला सोडून जाणार, आता हा पारधी कधी बाण लावेल काय सांगता येत नाही. तेव्हा आपल्या जीवनाला आता वैधव्य प्राप्त होणार.
आणि शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय बरं का. काय वर्णन केलंय? आपल्या अगोदर पती वारणं म्हणजे एक पतीला शिक्षा आहे, पत्नीला शिक्षा आहे, असं शास्त्रामध्ये वर्णन केलंय बरं का. गेले तर एकदम दोघे गेले पाहिजेत, नाहीतर पुरुषाच्या आधी स्त्री गेली पाहिजे बरं का. मागं राहू नये असं शास्त्रामध्ये वर्णन केलं. आता त्या दोघी विचार करायला लागल्या. दोघी विचार करत असताना तेवढ्यात ती धाकटीची 2 पाडस होती ती धावत आली. ती म्हणाली, बघ या 2 मुलाचा तू सांभाळ कर, मी आता यांच्याबरोबर सती जाते. ती म्हटले, तुमच्या पोटामध्ये लहान बालक आहेत, तुमच्या जीवनात बालहत्या घडेल, तेव्हा तुम्ही राहा, माझी 2 मुलं सांभाळ आपलीच आहेत, मीच आता पतीबरोबर सती जाते. हे त्या पारध्याने ऐकलं आणि हे सामान्य दिसत नाही बरं का, यांच्या मागच्या जन्मातलं काहीतरी नातं आहे. आता ती हरणीची पाडस, पारधी झाडावरून खाली उतरला, बाण लावला नाही, बाण लावता लावता तो उतरला, आला जवळ. हे घाबरले बरं का, आता आपलं काय खरं नाही, आपल्याला हा मारणार. त्यांनी हात जोडले. हे पारधी दादा, आमची विनंती आहे, आमचा पती या बंधनामध्ये सापडलेला आहे, त्याला पहिल्यांदा पाणी पाजा, तहान लागलेले, पहिल्यांदा पाणी द्या. आणि बघा, त्यांना असं मारू नका. एखाद्याला बांधून मारणं फार मोठा दोष आहे म्हटले. त्यांना मारायचंच असेल तर त्यांना मोकळ करानी मारा. तो पारधी म्हटला, मोकळ केल्यावर तो थांबे, पळून जाईल. हे बघा, आम्ही तुम्हाला वचन देतो, आम्ही कोणीही पळून जाणार नाही बरं. कारण शास्त्रामध्ये वर्णन केले, एखाद्याचा विश्वासघात जर केला तर काय त्याला पाप लागतं, त्या पापाचं वर्णन ती हरणी करायला लागली बरं. हे बघा, पंक्ती भेद केला तर कावळ्याच्या जन्माला जातो, ती हरणी सांगायला पारद्याला. तो पारधी विचार करू लागला, ही शास्त्र सांगायला लागली, ही सामान्य दिसत नाही बरं का. त्या पारद्याच्या मनावर तेवढा परिणाम झाला त्या हरणीच्या मुखातले शब्द ऐकल्यानंतर. तो म्हणला, मी तुम्हाला मारणारच नाही, तुम्हाला मी मारणार नाही. हे बघा, असं करू नका म्हणले, शेवटी आमच्यावरती तुमचं पोट आहे, पहिल्यांदा पाणी पाजा आणि मग मारा. नाही नाही म्हणले, मी तुम्हाला मारणार नाही. त्या पारद्याने त्या हरणाला सोडवलं, पाणी पिले आणि पाणी पिल्यानंतर ती 2 लहान पारस होती ना, ते बघा, पारधी दादा, ह्यांना मारण्यापेक्षा आम्हाला मारा, आमचं मांस कोवळं आहे म्हटले. घहीवरून आला तो पारडी, म्हणजे मी तुमचा प्राण घेणार नाहीये. नाही म्हणले, असं करा पारधी दादा, तुम्ही आमच्या पतीला जीवदान दिले, तुम्ही आम्हाला मारणार आणि एवढ्याना घेऊन जाणार, हे ओझं तुम्हाला शक्य नाही. आम्ही सगळे तुमच्या घराकडे येतो आणि तिथं मारा आणि तुम्ही जेवा. परिणाम त्यांचा पश्चाताप, आणि त्या पश्चातापाने त्या हरणांचे दिव्य देह झाले बरं का. आणि भगवान शंकराने त्यांना विमान पाठवलं आणि विमान पाठवून त्या हरणीला, त्या हरणाला, त्या पाडसाला, सर्वांचे 5ही दिव्य देह गेले. आणि त्या विमानामध्ये बसून त्यांना कैलासाला नेलं. पारद्याने पाहिलं, मी काय केलंय, म्हणजे तुलाही नेणार आहे पुढच्या वर्षी. त्यांना मुक्त केलं आणि पुन्हा पुढच्या वर्षी महाशिवरात्रीला पारद्याला नेण्याकरता विमान आलं. हे कशामुळं? आजच्या पर्व काळाची साधना त्या पारद्याच्या जीवनामध्ये जाणून केली का अजाणता केली? अजाणता करून सुद्धा जो फल देतो, म्हणून महाराज म्हणतात त्याला भोळा म्हणतात, म्हणून त्याला भोळा म्हणतात. आणि तुम्ही जाणून जर त्याचं नाव घेतलं तर काय तो आपल्याला मोकळं सोडेल?
म्हणून अशा भगवंताचं साधना, अशा भगवंताची भक्ती आपण सर्वांनी करावी आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. आज भाव मनी मानशी घेऊन इथं नाथ महाराज वर्णन करतात. वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध काम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम.